अहो मी मेली ना तर तुम्ही दुसरं लग्न करा. नाही, मला थोडे दिवस आराम करायचा आहे. सोचता हूँ कि मेरी ग 15 दिवस राहणार होतीस 2च दिवसात कसं काय वापस आलीस? 2 दिवसात कसं काय वापस आलीस म्हणजे? आईसोबत, बाबासोबत, भावासोबत, बहिणीसोबत सगळ्यासोबत भांडणं करून बघितली, पण जी मज्जा तुमच्यासोबत भांडण करून आहे ती कुणासोबतच नाही. बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय, मास्तरची बायको, मला शिकवू नका काय, पेंटरची बायको. मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन. सासूबाई, तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाहीये. जावई बापू, तुम्ही फक्त तिचा हात मागितला होता. मेंदूबद्दल आपल्यात काही विषय झालाच नव्हता. उलट बोललं, वाद घातलं की तुला कोण शहाणं म्हणत नाहीत, तुला कोण पुरस्कार देणार नाहीत. शांत बसलो आणि सगळं सण केल्यावर पण मला कोण पुरस्कार देणार नाही. हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? ऑफिस मध्ये का रे? ते शेजारचे संगी पळून गेले म्हणून विचारलं. लीड आहे का काय? हितनं पुढे अजिबात शेजारणी सोबत बोलायचं नाही. का ग, काय झालं? ती मला चुडेल म्हणाली. काय सांगतेस? थांब जरा, तिला बघतोच. पण मला एक गोष्ट सांग, ही बातमी लीक झालीच कशी? सासूबाई, तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाहीये. जावई बापू, तुम्ही फक्त तिचा हात मागितला होता. मेंदूबद्दल आपल्यात काही विषय झालाच नव्हता. उलट बोललं, वाद घातलं की तुला कोण शहाणं म्हणत नाहीत, तुला कोण पुरस्कार देणार नाहीत. शांत बसलो आणि सगळं सण केल्यावर पण मला कोण पुरस्कार देणार नाही. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. नादवारा म्हणते ती. या सुनबाई, जेवाय काय करणार आहेस आपल्याला? श्रीखंड, पुलाव, वरण, भात, चपाती, काजू करी, दाल तडका. मला चटणी शिळी भाकर दे. ही काय लंबे लंबे फिकू नको मला. बैल गेला. गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले, तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. सुनबाई, जेवाय काय करणार आहेस आपल्याला? श्रीखंड, पुलाव, वरण, भात, चपाती, काजू करी, दाल तडका. मला चटणी शिळी भाकर दे. ही काय लंबे लंबे फिकू नको मला.